आज सकाळी वर्तमानपत्रात सोशल मीडियावर एक न्यूज पाहिली. ध्रुव जुरेल भारतीय संघासाठी पहिलं टेस्ट शतक. परंतु ह्या खेळाडूची कहाणी देखील अनोखी आहे. कहते हैं ना कि दर्द सबके एक ही है, मगर हौसले सबके अलग अलग है. कोई हताश होके बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है. त्यावेळेला पहिल्यांदा वर्तमानपत्रात नाव आलं होतं ना, त्यावेळेला चोरी पकडली होती. कारण जुरेलनं मित्रांसोबत समर स्विमिंग कॅम्प जॉईन केला होता. त्याच कॅम्पमध्ये व्हाईट ड्रेसमध्ये क्रिकेट खेळणाऱ्या पोरांना पाहून जुरेलनं चोरून क्रिकेट खेळायला चालू केलं. आणि एक दिवस सहजच वडिलांनी वर्तमानपत्रात समर कॅम्पचे कारनामे पाहिले. वडिलांनी जुरेलला बोलवले, जरा इधर आइयो. ये ध्रुव जुरेल नाम, ये कौन है? होगा पापा कोई? परंतु वडील समजले असेच नव्हते इंडियन आर्मी मध्ये. चोरी पकडली गेली. घरच्यांचा ओरडा मिळाला, परंतु आईचा सपोर्ट होता आणि तेथून आली क्रिकेट खेळण्याची परमिशन. आता क्रिकेट चांगलं खेळायचंय, परंतु बॅट नाहीये. बॅटसाठी वडिलांकडे मागणी केली आणि त्यावेळेला वडील म्हणाले, किती पर्यंत आहे? पापा अच्छी खासी बैट 8,000 तक है. तो किसी दूसरा प्लेयर का बैट लेके खेलना. हाँ, दूसरे का ही बैट लेके खेल रहा हूँ, मेरे को बैट चाहिए. घरच्यांनी कधीच समजून दिलं नाही आपली आर्थिक परिस्थिती कशी आहे. त्या हट्टाने अंघोळीला बाथरूम मध्ये जाताना आईला म्हणाला, बॅट नाही दिली तर मी घर सोडून जातोय. आई त्या घाबऱ्यानं आपली एकुलती एक सोन्याची चेन वडिलांकडे देऊन म्हणाली, आधी त्याला बॅट घेऊन द्या. ही सुरुवात होती जुरेलच्या क्रिकेटची. आणि ज्या वेळेला अंडर 19 लेवल मध्ये पहिला पेचेक मिळाला, त्या पैशानं आईला सोनं घेऊन दिलं.